नमस्कार मित्रांनो, आज त्या एका स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे। आता तुम्ही म्हणाल यार ती स्पेशल व्यक्ती कोण? पण मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगू इच्छितो, त्या व्यक्तीने मला माझ्या प्रत्येक सुखादुखामध्ये साथ दिला। जेव्हा मी कोणत्या चुकीच्या वळणावर जात होतो तर ती म्हणाली नाही यार प्रज्वल, हा चुकीचा वळण आहे, यावर नको जाऊ। म्हणजे मैत्री जर करायची असेल तर अशी करावी, म्हणजे जर आपला मित्र किंवा मैत्रीण चुकीच्या वळणावर असेल तर सांगायचं नाही हे चुकीचं वळण आहे, बिलकुल नको जाऊ, सरळ मार्गावर जा। तिने हे मला सगळं सांगितलं। आता तुम्ही माझे YouTube व्हिडिओज बघतात, मी एक वेळ असा होता का जिथे मी स्वतःचा कॉन्फिडन्स डाऊन झाला होता माझा, की यार व्हिडिओज नाही चालताय, काय करायचं। त्या व्यक्तीने मला सांगितलं नाही यार प्रज्वल, तू कर, होईल काही ना काही, आज नाही उद्या नाही परवा नाही, पण सक्सेस मिळेल। पण आज जर तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल तर प्रत्येक व्हिडिओज मध्ये मला चांगले व्ह्यूज येत आहे, कमेंट सुद्धा येत आहेत। तर हे फक्त त्या एका व्यक्तीमुळे झालं। आणि आज त्या व्यक्तीचा आहे वाढदिवस। तर वाढदिवसा दिवशी मी तिला काय देणार आय डोंट नो, परंतु मी आज त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिला विश करतोय। तर त्या व्यक्तीचं नाव आहे नेहा। अँड नेहा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आता तू म्हणशील यार प्रज्वलने तर काय व्हिडिओ बनवला, पण एक्झॅक्ट व्हिडिओ काय आहे ते तू आता बघशील, तर हा व्हिडिओ बघा आधी। तर कसा वाटला तुला हा व्हिडिओ? आय होप तुला व्हिडिओ आवडला असेल। काय नाही, छोटासा एक मी ट्राय केला होता तुझ्यासाठी, म्हणजे आता पण आपण एवढे व्हिडिओज बनवले तर म्हटलं नेहासाठी पण थोडासा एक काही ना काही इनोव्हेटिव्ह व्हिडिओ बनवा। आय होप तुला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुला माझ्याकडून मन भरून खूप खूप शुभेच्छा। बस अशीच साथ दे, मैत्री ते अशीच दे बस एवढंच म्हणेन। आणि देवाला
एकच प्रार्थना करेल की या मुलीला नेहमी सुखी ठेव बस. कारण की तू सगळ्यांचा इतका चांगला विचार करते, आय होप देव पण तुझा चांगलाच विचार करेल. तर या स्पेशल दिवशी आणि हा तुझा वाढदिवस आहे, तर मन भरून शुभेच्छा. आय होप तुला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला नक्की मला सांगशील. बस धन्यवाद.